विनेश मोरे आणि राहुलचा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. तत्पूर्वी बुवा बोलून गेले, गवळणीचा विषय बोलून गेले होते की मोरे बुवांना जरा जोक मारतो. अहो बुवा, गवळणीचा विषय काय दिला होता आणि तुम्ही काय गायलात का? हा बुवा, तुमची किती हुशारी ना मला इथेच समजते. अहो कृष्ण हा कुंजवनात गाई गुरे चरायला नेत होता. तो काय त्याच्या आवाजाने गाई गुरं ही मंत्रमुग्ध होत होती की गाई गुरं पळत नव्हती. तुम्ही आधी अभ्यास करा आणि नंतर डबलबाजी करा. नंतर बुवा बोलले की माझी मालाडमध्ये तानाजी नगरला वारी होती. अहो रसिकेला खरं सांगतोय, हे बुवा आपल्याला स्वतःची खूप लाल करतात, खूप लाल करतात. अहो म्हणतात 3 वेळा मी कलर मराठी जाऊन आलो. अहो ठीक आहे, आम्ही बघितलं टीव्हीवर. आता उद्या मी ट्रेन मधून पण प्रवास करतो. मी असं बोलू का की मी ट्रेन प्रवास करतो, मी रेल्वे प्रवासी म्हणून? काय कसं आहे माहितीये, माकड म्हणतो की माझीच लाल म्हणून काय म्हणतोय. आणि बुवाने प्रश्नाचं उत्तर दिलं. गेल्या टायमिंगला माझी आणि विनेश बुवांची बारी तानाजी नगरला पोलीस चौकीच्या इथे झाली. तेव्हा बुवांचा प्रश्न होता, हा बघा मी प्रश्न घेऊन आलेलो आहे. बुवा दर बारीला प्रश्न चेंज होतात. म्हणजे त्या टायमिंगला जे बुवाला मी उत्तर दिलं ते खरं होतं. हे बुवानी खरं मानून घेतलं पाहिजे. नाही तर आज तोच प्रश्न आज बुवानी मला दिला असता. आज बुवानी तो प्रश्न चेंज केला. आता दुसऱ्या बारीला पण हा प्रश्नाचं उत्तर दिलं, त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण नाही दिलंय. आणि बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाला हात घातला. बुवा जो प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिले, तुमचे गुरु इथे बसले होते, ते पण माझ्या गुरु समान आहेत. ते प्रश्नाचं उत्तर साप चुकीचं आहे. तुम्ही बाजू सोडलात की 6.5 अक्षरी, हे शाप चुकीचं आहे उत्तर. पुढील जेव्हा आपली बारी होईल त्या नक्कीच प्रयत्न करा. बुवानी तानाजी नगरच्या बारीचा किस्सा सांगितला. पण काय घडलंच नव्हतं. पण तानाजी नगरच्या बारीला आम्ही काय मातीत बारी नव्हती करत. कोण चटई येऊन आजी बसायला यायला तिथं. हा बुवा लाट्या आहे हो. बुवा तू किती ना तू तोंड्या. हा मगाशी मी जेव्हा पहिलाच प्रश्नपत्र घेऊन आलो तेव्हा काय बोला, रामासोबत लक्ष्मणाची जोडी, आणि नंतर बोलतो दिनेश बुवाची शेपटी. म्हणजे हा बुवा तू तोंड्या की नाही. आणि बुवा जे प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला 6.5 अक्षरा, व थोडा अभ्यास करा आणि थोडं खाली या जरा. अजून थोडं अंकामध्ये खाली येतं आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. म्हणून काय म्हणायचं ऐका. तुम्हाला किती सांगितलं तरी सारखं आपलं लाल 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 बघा त्या कलर्स मराठी कलर्स मराठी कलर्स मराठी. व किती लाल करणार. हा लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, तर तू तुझीच लाल. हे बुवा तर तू तुझीच लाल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, तर तू तुझीच लाल. बुवाला किती सांगितलं तरी काय सांगू समजत नाही. म्हणून काय होतं लक्ष द्या. रंगात आली डबल बारी, रंगात आली डबल बारी, वायफळ याची बडबड सारी. नाही सोंग सुधारलं, नाही सोंग सुधारलं, कलगी तुऱ्याचं यानाचाच तू समजून रे बोल. कलगी तुऱ्याचं यानाचाच तू समजून रे बोल. कलगी तुऱ्याचं यानाचाच तू समजून रे बोल. रंगात आली डबल बारी, वायफळ याची बडबड सारी. रंगात आली डबल बारी, वायफळ याची बडबड सारी. नाही सोंग सुधारलं, नाही सोंग सुधारलं, बुवा काय म्हणायचं लक्ष असू द्या. विनोदाच्या गप्पांना आता बाजारात भाव नाही. हे बुवा विनोद खूप करतात म्हणून काय म्हणतो बघा. विनोदाच्या गप्पांना आता बाजारात भाव नाही. या पिणे बुवाच्या बडाया ऐकून कुणाला ठाव नाही. वेळ आली की सारे मुखोटे गळून पडतात. वेळ आली
की सारे मुखवटे गळून पडतात आरशा समोर उभं राहिल्यावर ते खरे चेहरेच दिसतात रसिकांच्या मनापासून आले पारितोषिक आदित्य मोहिते गुहागर यांच्याकडून 200 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्यांचं म्हणणं आहे मोरे बुवा खरोखर तुमचा आवाज सुंदर आहे आणि तुमच्या गाण्याने सुद्धा खूप सुंदर गाणी सुद्धा खूप सुंदर आहे. सलाम तुमच्या गीतरचनेला. धन्यवाद बुवा. त्याचप्रमाणे अरे कलगीतुऱ्याचा सामना अरे कलगीतुऱ्याचा सामना म्हणजे ज्ञानाचा दरबार आहे. सवाल जवाबातून होतो सत्याचा हा जयघोष अपार आहे. गुरुकृपेचा हात संतवाणीचा आधार आहे. अरे हीच आमची परंपरा हाच आमचा संसार आहे. त्याचप्रमाणे रोशन वर्कर माझे मित्र यांच्याकडून आमच्या नाचपाटासाठी 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा काय म्हणायचंय. रामचंद्राच्या माकडाने केली कमाल जोमात. माकडाचा विषय काय म्हणून बोलतोय. रामचंद्राच्या माकडाने केली कमाल जोमात. लंक जळल्यावर रावण गेला होता तो कोमात. लंक जळल्यावर रावण गेला होता तो कोमात. सामना हा गाजणार डंका हा वाजणार. कलगीतुऱ्याचा झगडा हा रंगणार. आलं तयारी करून आज आहे वाजे बुवाची गाठ त्याची दिनेश लाविल वाट. आज वाजे बुवाची गाठ त्याची दिनेश लाविल वाट. Thank you.
थोडक्यात आटपतोय मग काय म्हणायचं बघा. आता सांभाळ वाजे बुवा, नको फुकटची घालू हवा. आता सांभाळ वाजे बुवा, नको फुकटची घालू हवा. तुला पावरची देतो दवा, तुला पावरची देतो दवा. रामचंद्राचा चेला मी तू रे वाला, मी तुझा रामचंद्राचा चेला मी तू रे वाला, मी तुझा रामचंद्राचा चेला मी तू रे वाला, ज्या संघटनेने कुणबी समाज संघटना मालाड कांदोली या संघटनेने इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्या संघटनेवर एक छोटस गीत सादर करतोय, लक्ष असू द्या. या कुणबी समाजानं मोठं नाव कमावलं, अशी बांधून संघटना नाता नाता जुळवलं. या कुणबी समाजानं मोठं नाव कमावलं, अशी बांधून संघटना नाता नाता जुळवलं. या मालाड कांदिवलीच्या उपनगरी कमंडल वसवलं, या मालाड कांदिवलीच्या उपनगरी कमंडल बसवलं. युवक मंडळ युवक मंडळ महिला मंडळ पदमुख बनवलं, युवक मंडळ महिला मंडळ पदमुख बनवलं. अध्यक्षाची सांभाळील तुला, मंडळाचा सभासद खरा जणू आहे तुला हिरा. दादा खरा अध्यक्षाची सांभाळील तुला, मंडळाचा सभासद खरा जणू आहे त्याचा हिरा. भाऊ बहिणा
त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन दे, कारण ही संघटना म्हणजे महाराष्ट्राची शान आहे, शान. त्याचप्रमाणे चंद्रकला आंबेडे यांच्याकडून मुंगरूवाल्यासाठी 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलंय म्हणतात त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रशिक्षण अत्यंत दुःखाची बातमी म्हणजे आज मी जो उभा आहे, माझे गुरुवर्य दोन्ही रामचंद्र घाणेकर आणि सुधाकर गावणकर हे दोन्ही आमच्यातनं निघून गेले आहेत. आज मी हा कार्यक्रम करतोय तो माझ्या मनावर दगड ठेवून कार्यक्रम करतोय, कारण आज त्यांनी जे नाव कमवलंय शंभूराजू घराण्याचं, तोच वसा मला पुढे चालवायचा आहे. पण आज अक्षरशः बारी करताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय. पण आज ह्या माझ्या बारीला माझे गुरुवर्य उपस्थित नाही, पण माझे सर्व गुरुबंधू मला साथ देण्यासाठी इथपर्यंत आले. कोणी डोंबरवरून आलाय, कोण पनवेलवरून आलाय. आज खरंच आज त्यांची उणी भासते. असो, आज घाणेकर बुवांसाठी आणि गावणकर बुवांसाठी श्रद्धांजली गीत सादर करतोय. लक्ष असू द्या. तसंच आमचं जसं नृत्य कला पथक आहे तसं नमन मंडळी आहे आमचं, आणि आमचा एक कलाकार होता विनय सकपाळ, तोही अपघाताने मृत्यू पावला होता. आणि आजच आमची एक नमन कलाकारामधली दीक्षा गरवे, हिचंही आजाराने एक आता निधन झालेलं आहे. त्या माझ्या ताईला खरंच भावपूर्ण श्रद्धांजली. आताच ही बातमी आम्हाला आलेली आहे, आणि आता बुवा गाणं श्रद्धांजली घेतच आहे. रसिकांच्या मनापासून जे आले पारितोषिक संतोष शिकवण यांच्याकडून आमच्या नृत्य कला पथकासाठी 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आला म्हणतात त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काळानं घात केला, अंधकार झाला. काळानं घात केला, अंधकार झाला. हिरा कोकणाचा घेऊन गेला. दुःख हे माझे मी सांगू कुणाला. काय असा शिवाला पोरका करुणी गेले आम्हाला. बुवा रामचंद्र सोडून आम्हाला.
जय जय गाणी जय जय गाणी जय जय गाणी प्रेमळ स्वभाव त्यांचा गोड होती वाणी असा बाग फुटला जनसागराला अग श्रद्धांजली दिनेश तुम्हाला ओठ करुणी देते आम्हाला ओठ करुणी देते आम्हाला वाजेबा आरती घेता आरतीला यावं. सर्व मंडळाचे कार्यकर्ते कोणाला नाचायचं असेल महिला तर यावे तुम्ही. उंदरावरी निर्गुण स्वारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. उंदरावरी निर्गुण स्वारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. उंदरावरी निर्गुण स्वारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. सुंदर